क्वींस डिजाइनर शोरूम में शादी ब्याह और ईद और दीगर त्योहारों के लिए नत नए डिजाइन के कराची सूट, पॉपलॉन, ब्राइडल सूट, लांचा, फ्रॉक, गाउन, गरारा सूट्स, शर्ट शलवार, दुल्हन के सूट के अलावा दीगर फंक्शन के लिए बेहतरीन डिजाइन के सूट मुनासिब कीमतों में दस्तयाब है। बरकत कॉम्प्लेक्स रोड, बाबा पेट्रोल पंप के करीब क्वींस डिजाइनर सूट एंड एम्पोरियम, नांदेड़। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नांदेड़ उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मी इथल्या साऱ्या मुस्लिम बांधवांना विचारतो, औरंगजेबचं स्टेटस पोरांनी ठेवलं, मुस्लिम यंगर जनरेशननी ठेवलं, त्यावेळेस तुमच्या बाजूला काँग्रेस आली होती का? वाचवायला आली होती का? ही देशमुख कुटुंब तुम्हाला वाचवायला आलं होतं का? नाना पटोले तुम्हाला असारा वाचवायला आले होते का? आज असारा मला असारा मुसलमान म्हणतो तुम्ही काँग्रेस बरोबर गेला नाही। अरे मी त्याला म्हटलं तुला एकही तिकीट दिलं नाही, एकही मुसलमानाला तिकीट नाही, त्याची फिकीर पहिल्यांदा कर ना। या मुसलमानांचं कसं आहे की घरातलं कधी बघत नाही, शेजाऱ्याचं बघतात, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मुसलमानांना म्हणणे तुझ्या घरातलं बघ ना पहिल्यांदा। औरंगजेबचा असारा स्टेटस झाल्यानंतर भयभीत होतास, पूर्णपणे भ्यालेला होता। वंचित बहुजन आघाडीनेच औरंगजेबच्या मजारवरती चादर चढवली आणि आव्हान दिला की हिम्मत असेल तर आमच्यावरती केसेस करता, त्या मुसलमानांवरती काही केसेस करताय। त्याच्यामुळे माझा असारा इथल्या मुस्लिम समाजाला आव्हान आहे की मौलवी हा फार चांगला आहे, मौलवी हा जो आहे तो फार चांगला आहे, माणूस म्हणून फार चांगला आहे, पण त्याचा मुसलमानाशिवाय इतरांशी संबंध नाही, अशी परिस्थिती आहे। मौलवींची असणारी उठबस ही गैर मुसलमानांमध्ये फार कमी आहे, आणि म्हणून गैर मुसलमानांमध्ये काय चाललंय याचं मौलवीला माहिती नाही, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि म्हणून मी असणारा मुस्लिम समाजाला आवाहन करणार आहे की या निवडणुकीमध्ये मौलवींचं अजिबात ऐकू नका। या निवडणुकीमध्ये अजिबात मौलवींचं ऐकू नका। जो आपल्या बाजूने लढतो, जो पक्ष आपल्या बाजूने उभा राहतो, त्याच्याच बाजूने आपण उभा राहा, अशी असणारी परिस्थिती आहे। मग तो हिजाबचा प्रश्न असेल, तो हिजाबचा प्रश्न असेल, किंवा मोहम्मद पैगंबरांचा असणारा विटंबना करणारा असेल, लढण्यासाठी कोणी उभा राहिला असेल तर वंचित बहुजन आघाडीच उभी राहिलेली आहे, हे लक्षात घ्या। उद्याच्या ह्या लढाईमध्ये काँग्रेसचे जे उमेदवार आहेत, काँग्रेसचे जे अध्यक्ष आहेत, मी असणारा मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की लिहून घ्या की तुम्ही आमच्या बाजूने उभे राहणार आहात म्हणून सांगा। लिहून दिलं तर मतदान द्या, लिहून दिलं नहीं तो त्यांना अजिबात मतदान करू नका। अस्सलाम वालेकुम, मैं अखिल मिर्जा। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज अपडेट के लिए देखते रहे नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।